पुण्यातले हडपसरमध्ये रात्री जिवंत बॉम्ब सापडल्याची घटना घडली होती। आता या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत जवळपास 13 लोकांची चौकशी झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी 13 संशयितांची चौकशी केल्याचं पाहायला मिळतंय। लवकरच आरोपीला ताब्यात घेऊ अशी माहिती आता पुणे पोलीस आयुक्त यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय काल संध्याकाळी रुग्णालयाबाहेर पुण्यामध्ये जिवंत बॉम्ब सापडला होता। त्यानंतर मध्यरात्री त्याला निर्जन ठिकाणी नेऊन निकामी केलं गेलं। मात्र आता या प्रकरणी सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कैद झाले आहेत आणि त्याच्यामधल्या 13 लोकांची चौकशी आता पोलीस करणार आहेत। 13 लोकांच्या चौकशीनंतर नेमकं कारण पुढे येणार आहे अशी माहिती आता पुण्याच्या आयुक्तांनी दिली आहे। आपल्यासोबत अभिजित पोते जोडले गेलेत। अभिजित, आपण पाहतोय 2 दिवस झाले कालपासून बातमी चर्चेत आहे। काल पुण्यामध्ये जिवंत बॉम्ब सापडला होता आणि त्याच्यामध्ये आता एकूण 13 नावं समोर आल्याचं पाहायला मिळतंय। दुर्गा, खरं तर पोलिसांनी जो तपास काल रात्रीपासून सुरू केला, जवळपास 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही रुग्णालयातल्या परिसरातले पोलिसांकडून तपासण्यात आलेत। यामध्ये थेट एटीएस आणि आयबी देखील एंटर झालेली आहे आणि या सगळ्या प्रकरणी जे सीसीटीव्ही तपासलेत त्यानंतर जवळपास 13 ते 14 संशयितांची चौकशी पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। क्राईम ब्रांच हा सगळा तपास करते आणि या प्रकरणी काल जो सीसीटीव्ही समोर आला होता त्याची देखील चौकशी करण्यात आली होती। मात्र तो एक एमआर होता, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, त्याला देखील पोलिसांनी बोलवलं होतं। त्याने देखील पुरावे दिलेत की या सगळ्या प्रकरणी माझा संबंध नाही। पण त्यानंतर पोलीस आता ऍक्शन मोडवरती आलेले आहेत। जी बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली होती तिला निकामी करण्यात बीडीएसला आणि पुणे पोलीस पथकाला यश आलं होतं। पण त्यानंतर नेमकी ही घटना काय आहे, कारण रुग्णालयातल्या पहिल्या मजल्यावर पुरुष स्वच्छतागृहामध्ये हे सगळा प्रकार जो आहे तो झाला होता। जिलेटिनच्या कांड्यासह बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवली होती। त्याचा उद्देश काय होता, कुणी हे सगळं ठेवलंय, यामागे काही घातपाताचा प्रयत्न होता का, या सगळ्याचा तपास पुणे पोलिसांकडून कसून चौकशी केली जाते। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अभिजित। आपण पाहतोय की आता पुणे पोलीस 13 संशयितांचा तपास करतायत।